मंडळींनो, तुम्ही कधी विचार केलाय का आपल्या देशात उपराष्ट्रपती म्हणजे व्हाईस प्रेसिडेंट ही पदवी का आहे? राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांचं महत्त्व आपल्याला माहिती आहे, पण उपराष्ट्रपतींचं नेमकं अस्तित्व काय आहे? फक्त औपचारिक पद आहे का, की भारतीय लोकशाही टिकवण्यासाठी त्यांची भूमिका अत्यावश्यक आहे? नमस्कार, मी कृतिका आणि तुम्ही बघत आहात ट्रेंडी गप्पा. संविधानिक पार्श्वभूमी. आता याची संविधानिक पार्श्वभूमी काय आहे? भारताच्या संविधानात कलम 63 स्पष्ट सांगतं, देअर शॅल बी अ व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया. म्हणजेच उपराष्ट्रपती हे पद आपल्याकडे संविधानिक बंधनकारक आहे. त्यांची निवड लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांच्या एकत्रित निवडणुकीत होते. त्यांचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. ते राष्ट्रपतींच्या नंतर देशातील सर्वोच्च दुसरे पद मानले जाते. उपराष्ट्रपतींची भूमिका नेमकी काय आहे? उपराष्ट्रपतींचं काम फक्त खुर्ची सजवणं नाही. त्यांची भूमिका 2 स्तरांवर खूप महत्त्वाची आहे. राज्यसभेचे सभापती. राज्यसभा म्हणजे देशाचं वरचं सभागृह. उपराष्ट्रपती त्याचे अध्यक्ष असतात. चर्चेचं संचालन, शिस्त राखणं, विधेयक योग्य रीतीने मांडणं हे त्यांचं काम आहे. म्हणजे लोकशाहीचे संतुलन राखण्यात त्यांची भूमिका थेट आहे. आता राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत कार्यभार काय चालतात? जर राष्ट्रपती निधन झाले, राजीनामा दिला किंवा काम करण्यास असमर्थ झाले तर उपराष्ट्रपती कार्यकारी राष्ट्रपती होतात. म्हणजेच देशात कधीही पॉवर व्हॅक्यूम निर्माण होऊ नये याची हमी उपराष्ट्रपती देतात. आता याचं ॲनालिसिस का गरजेचं आहे? आता प्रश्न आहे, उपराष्ट्रपती खरंच का गरजेचे असतात? संसदीय संतुलनासाठी राज्यसभा हेच ते व्यासपीठ जिथे सरकारला विरोधी पक्ष रोखू शकतो. त्यांचं संचालन स्वतंत्र व्यक्तीने व्हायला हवं. सत्तेत सातत्य टिकवण्यासाठी राष्ट्रपती पद रिकामं राहिलं तर देशाचं प्रशासन थांबेल. पण उपराष्ट्रपती ती जागा लगेच भरतात. निरपक्षतेचं प्रतीक. उपराष्ट्रपती हे सरकारचा भाग नसतात. ते थेट कार्यकारीत नाहीत. त्यामुळे त्यांचं काम अधिक तटस्थ मानलं जातं. लोकशाहीच्या आपत्कालीन विम्यासारखं एखाद्या मोठ्या संकटात राष्ट्रपती नसल्यास उपराष्ट्रपती देशाचं नेतृत्व करू शकतात. पॉलिटिकल स्ट्रॅटेजी अँगल. राजकीय दृष्टिकोनातही उपराष्ट्रपतींचं पद खूप महत्त्वाचं आहे. राज्यसभेवर सरकारकडे बहुमत नसतं, त्यामुळे उपराष्ट्रपतींची भूमिका निर्णायक ठरते. अनेक वेळा टाय झालेल्या मतदारात त्यांचं कास्टिंग वोट सरकार वाचू शकतो. शिवाय हे पद अनेकदा भविष्यातील राष्ट्रपती किंवा पंतप्रधान होण्याच्या राजकीय पायरीसारखंही पाहिलं जातं. म्हणजेच उपराष्ट्रपती हे केवळ औपचारिक पद नाही, तर संसद आणि लोकशाहीच्या खेळात एक मोठं संतुलन राखण्यात स्थान आहे. तुम्हाला काय वाटतं? उपराष्ट्रपतींचं पद खरंच गरजेचं आहे का, की त्यांच्या अधिकारांमध्ये अजून वाढ व्हायला हवी? कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि लोकशाही ही केवळ निवडणुकीत मत टाकण्याने चालत नाही, ती चालते संविधानिक पदाच्या जबाबदाऱ्या नीट पार पाडण्याने. उपराष्ट्रपतींचं पद हे असंच महत्त्वाचं व सुरक्षा कवच आहे जे संसदेला चालवतं आणि देशाला लीडरशिप गॅप पडू देत नाही. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर शेअर करा, लाईक करा आणि ट्रेंडी गप्पाला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.